नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाची मराठा आणि उत्तर महाराष्ट्र संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्यासोबतच SIR म्हणजेच मतदार यादीच्या विशेष गहन पुनर्परीक्षण प्रक्रियेवर सविस्तर मंथन करण्यात आले। महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले मंत्री, वरिष्ठ पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्रातील संघटना अधिक मजबूत करणे, बूथ स्तरावर कार्यकर्त्यांची सक्रियता वाढवणे आणि आगामी निवडणुकीसाठी पक्षांची तयारी यावर बैठकीत चर्चा झाली। तसेच SIR प्रक्रियेदरम्यान राज्यकर्त्यांची भूमिका काय असावी आणि मतदारांपर्यंत प्रभावीपणे कसे पोहोचायचे याबाबतही आवश्यक दिशानिर्देश करण्यात आले। वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला आगामी राजकीय रणनीतीच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे। नाशिकमधून भाजपच्या उत्तर महाराष्ट्र संघटनेची पुढील रणनीती काय असेल याकडे आता राष्ट्रीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे। नाशिक ग्रामीण आणि नाशिक महानगराचे अध्यक्ष यांनी करावा अशी मी विनंती करतो। लवकर या। कदम बचाव। यांचं स्वागत भाजप प्रदेश चिटणीस रोहिणीताई नायडू वानखेडे यांनी करावा अशी विनंती करतो। सर्वांनी लवकर यांचं स्वागत सरचिटणीस सुनील देसाई यांनी करावं। सरचिटणीस शरद कासार करतील। प्रदेश सरचिटणीस कॅमेरा मध्ये येतो यार। एक मिनिट काही समोर देसाई